श्री स्वामी समर्थ. उद्या 18 मार्च दर्श अमावस्या. प्रत्येक आईने संध्याकाळी आपल्या मुलावरून ओवाळून टाका. ही एक वस्तू. अभ्यासात होईल प्रगती, मिळेल प्रचंड यश नोकरीत. नमस्कार माता भगिनींनो, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. प्रत्येक आईचं एकच स्वप्न असतं, ते म्हणजे माझ्या मुलाने आयुष्यात खूप मोठं व्हावं, त्यानं खूप शिकावं आणि समाजात त्याचं नाव व्हावं. पण अनेकदा काय होतं, मूल हुशार असतं पण त्याचं अभ्यासात मन लागत नाही. कधी त्याला खूप आळस येतो, तर कधी वाचलेलं लक्षात राहत नाही. कधी कधी तर विनाकारण मूल चिडचिड करतात. तुम्हाला वाटतं का की तुमच्या मुलाला कोणाची तरी दृष्ट लागलेली आहे किंवा त्याच्या प्रगतीत काही अदृश्य अडथळे येत आहे? उद्या आहे 18 मार्च दर्श अमावस्या. शास्त्रानुसार अमावस्येची रात्र ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी आणि सकारात्मकता खेचून आणण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. उद्याच्या या शुभ मुहूर्तावर प्रत्येक मातेने आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्याच्या बुद्धीच्या प्रगतीसाठी आणि त्याला जगात यश मिळवून देण्यासाठी एक अत्यंत सोपा पण अमोघ उपाय करायला पाहिजे. संध्याकाळी फक्त एक वस्तू मुलांवरून ओवाळून टाकायची आहे आणि त्यानंतर बघा तुमच्या मुलाच्या वागण्यात आणि अभ्यासात कसा आमूलाग्र बदल होतो ते. आज मी तुम्हाला जो मुख्य उपाय सांगणार आहे तो उपाय नाही, तर मुलाच्या नशिबाचं कुलूप उघडणारी एक मास्टर की आहे. ही एक वस्तू जी उद्या 18 मार्चच्या संध्याकाळी तुम्हाला मुलांवरून ओवाळायची आहे. ती वस्तू साधीसुधी नाही. ती वस्तू नकारात्मक ऊर्जेला एखाद्या चुंबकासारखी स्वतःकडे खेचून घेते. पण सावधान, हा उपाय करण्याची एक विशिष्ट वेळ आहे आणि तो करताना तुम्हाला एक गुप्त शब्द उच्चारायचा आहे. जर तो शब्द चुकला किंवा वेळ चुकली तर या उपायाचा प्रभाव मिळत नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की व्हिडिओचा कोणताही भाग स्किप करू नका. हा मुख्य उपाय मी व्हिडिओच्या अगदी शेवटी सविस्तर का सांगणार आहे, कारण त्याआधी तुमच्या मुलाची मानसिक तयारी होण्यासाठी हे 10 छोटे तोडगे करणं गरजेचं आहे. हे 10 तोडगे म्हणजे त्या मुख्य उपायासाठीचा पाया आहे. ज्या क्षणी तुम्ही तो शेवटचा उपाय पाहाल आणि उद्या अंमलात आणाल, त्या क्षणापासून तुमच्या मुलाच्या अभ्यासातील अडथळे, त्याचे चिडचिड आणि प्रगतीतील आडकाठी कायमची नष्ट होईल. चला तर मग जाणून घेऊया 10 प्रभावशाली तोडगे. पण डोळे आणि कान उघडे ठेवून ऐका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची 2 मिनिटे तुमच्या मुलांचं नशीब बदलणारी ठरणार आहे. पण त्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलावर ईश्वराची कृपा राहावी, तर आता या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मातांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि गंग गणपतये नमः लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल. मुलांच्या प्रगतीसाठी 10 प्रभावी तोडगे सांगते, ऐका. 1. तुळशीच्या मातीचा टिळा. दररोज सकाळी मुलांनी आंघोळ केल्यावर त्यांच्या कपाळावर तुळशीच्या मुळाशी असलेल्या मातीचा छोटासा टिळा लावावा. तुळशीमध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो आणि तिची मातीत ही पवित्र लहरी निर्माण करते. त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते आणि नकारात्मक विचार दूर होतात. हा तोडगा सलग 21 दिवस केल्यास मुलांच्या बुद्धीमध्ये सात्विकता येते. मोर पिसाचा प्रयोग. मुलांच्या अभ्यासाच्या पुस्तकात किंवा ज्या खोलीत ते अभ्यास करतात तेथे एक नवीन आणि स्वच्छ मोरपीस ठेवावे. मोरपीस हे सरस्वती देवीचे वाहन मानले जाते. याचा स्पर्शाने आणि दर्शनाने मुलांची स्मरणशक्ती
तीव्र होते. रात्री झोपताना मुलांच्या उशीखाली मोरपीस ठेवल्याने त्यांना भीतीदायक स्वप्ने पडत नाही. 3. कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ. अमावस्येच्या दिवशी किंवा आठवड्यातून एकदा शनिवारी मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे काम करते. यामुळे मुलांच्या अंगातील आळस निघून जातो आणि त्यांना ताजेतवानेपणा वाटते. ज्या मुलांना सतत नजर लागते त्यांच्यासाठी हा उपाय उत्तम आहे. पिवळ्या मोहरीचा उतारा. जर मुले अभ्यासात अजिबात चित्त लागत नसेल तर थोडी पिवळी मोहरी हातात घेऊन मुलांच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याप्रमाणे 7 वेळा उतरवावी आणि ती मोहरी घराबाहेर नेऊन जाळावी किंवा कचऱ्यात टाकावी. त्यामुळे मुलांच्या भोवती असलेले अडथळे दूर होतात. 5. गणपती अथर्व शीर्षाचे पठण. ज्या घरामध्ये रोज संध्याकाळी गणपती अथर्व शीर्ष ऐकले जाते किंवा मुलांकडून वाचून घेतले जाते तिथे बुद्धीचा देवता गणेश प्रसन्न होतो. जर मुलाला म्हणता येत नसेल तर त्याला फक्त ऐकायला लावा. यामुळे उच्चार स्पष्ट होतात आणि वाणीमध्ये सरस्वतीचा वास होतो. 6. चांदीच्या पात्रात पाणी पिणे. शक्य असल्यास मुलांना चांदीच्या पात्रात किंवा पेल्यामध्ये पाणी प्यायला द्यावे. चांदी हा धातू चंद्राशी संबंधित आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. चांदीच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे मुलांचे मन शांत राहते, त्यांना राग कमी होतो आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. 7. बीज मंत्राचा जप. सरस्वती देवीचा अत्यंत प्रभावी बीज मंत्र आहे एम. दररोज सकाळी मुलांकडून या मंत्राचा 11 वेळा उच्चार करून घ्यावा. हा मंत्र थेट मेंदूच्या पेशींना जागृत करतो. अभ्यासाला बसण्यापूर्वी 3 वेळा म्हटल्यामुळे मुलांचे पाठांतर लवकर होते. 8. हिरव्या मुगाचे दान. बुधग्रहाची स्थिती अभ्यासासाठी महत्त्वाची असते. अमावस्येच्या दिवशी किंवा बुधवारी थोडे हिरवे मूग मुलांच्या हाताने पक्ष्यांना खायला द्यावे किंवा एखाद्या गरजवंताला द्यावे. यामुळे बुद्धीचा कारक असलेला बुधग्रह प्रबळ होतो आणि मुलांची तर्कशक्ती वाढते. 9. अभ्यासात एकाग्रता. अभ्यास करण्याची दिशा. नेहमी लक्षात ठेवा, मुलांनी अभ्यास करताना त्यांचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. दक्षिण दिशेला तोंड करून अभ्यास केल्याने लक्षात राहत नाही आणि डोक्यावर ताण येतो. योग्य दिशेला बसून अभ्यास केल्याने ईश्वरी लहरींचा लाभ होतो. 10. कापूर जाळणे. दररोज संध्याकाळी मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत भीमसेनी कापूर जाळावा. कापराच्या सुगंधामुळे वातावरणातील जंतू आणि नकारात्मकता नष्ट होते. शुद्ध हवेमुळे मुलांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो आणि त्यांना अभ्यासाचा कंटाळा येत नाही. 18 मार्च दरच्या अमावस्येचा अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगते. ऐका, आता वेळ आली आहे त्या मुख्य उपायाची, जो तुम्हाला 18 मार्चला करायचा आहे. हा उपाय प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी आवर्जून करावा. काय आहे तो उपाय सांगते, ऐका. उद्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर साधारण 6:30 ते 8च्या दरम्यान एका अखंड सुती लाल मिरची आणि थोडे काळे तीळ एका लहान कागदावर घ्या. त्यात आपल्या मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवा. तुमच्या उजव्या हातात ती लाल मिरची आणि काळे तीळ धरा आणि मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत 21 वेळा उतरवा, ओवाळून टाका. हे ओवाळताना मनात प्रार्थना करा की माझ्या मुलावरील सर्व वाईट नजर, त्याचा आळस आणि त्याच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर होऊ दे. 21 वेळा ओवाळून झाल्यावर ही मिरची आणि काळे तीळ घराबाहेर नेऊन एखाद्या जुन्या मातीच्या पणतीत किंवा लोखंडी पळीत ठेवून कापराच्या साह्याने जाळून टाका. याचा परिणाम काय होतो ऐका.
लाल मिरची मुलाच्या शरीरातील आणि मनातील तामस वृत्ती खेचून घेते. काळे तीळ शनीच्या व राहूच्या वाईट प्रभावांचा दृष्टपणा नष्ट करतात. ज्या क्षणी ही मिरची जळून खाक होईल त्या क्षणापासून तुमच्या मुलाच्या बुद्धीवरचे मळब दूर होईल. त्याला अभ्यासात गोडी वाटू लागेल आणि येणाऱ्या परीक्षेत किंवा स्पर्धेत त्याला घवघवीत यश मिळेल. हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा आणि फरक स्वतः अनुभवा. हा व्हिडिओ पुन्हा एकदा आठवण करून देतो. आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामींच्या आशीर्वादांसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर माता भगिनींनो, उद्या 18 मार्च या दर्श अमावस्येचा हा अमोघ उपाय आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्की करून पहा. आईच्या प्रेमात आणि ईश्वराला केलेली प्रार्थनेत इतकी शक्ती असते की ती मुलांचं नशीब बदलू शकते. तुम्ही मनापासून केलेली ही छोटीशी सेवा तुमच्या मुलाला अभ्यासात अव्वल बनवेल आणि त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळे दूर करेल, त्याची मला खात्री आहे. लक्षात ठेवा, उपाय पूर्ण श्रद्धेने आणि कोणाशीही न बोलता करायचा आहे. जेव्हा आपण विश्वासाने एखादी गोष्ट करतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्याला मदत करायला धावून येते. मला खात्री आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप मोलाचा वाटला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये आणि विशेषतः ज्या माता आपल्या मुलांच्या अभ्यासाबाबत चिंतित आहेत त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करा. कारण ज्ञान आणि माहिती वाटल्याने पुण्य मिळते. इतरांचे भले झाले की आपलेही भले होते. अशाच आध्यात्मिक, प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढच्या कोणत्याही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपल्या आराध्य देवताचे नाव श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम गंग गणपतये नमः नक्की लिहा. तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.